जैन सोशल फेडरेशन द्वारा संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वर्गीय रतनचंद्रजी मुथा यांच्या स्मरणार्थ चंद्रकांतजी आशिष मुथा वांबोरीकर यांच्या वतीनं आयोजित स्त्रीरोग गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन मर्चंट बँकेचे संचालिका मीनाताई मुणोत आणि चंद्रकांत मुथा यांच्या हस्ते झालं। यावेळी आशिष मुथा, ज्योत्स्ना मुथा, श्रद्धा मुथा, चहक मुथा, संतोष बोथरा, डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर वसंत कटारिया, डॉक्टर आशिष भंडारी, प्रकाश शल्लानी, तज्ञ डॉक्टर रवींद्र मुथा, डॉक्टर सोनल बोरुडे आदी उपस्थित होते। संतोष बोथरा यांनी प्रास्ताविकात हॉस्पिटलच्या कार्यात दानशूर मंडळींचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं। मान्यवरांनी मनोगतात हॉस्पिटलमध्ये आज प्रेग्नंट लेडी हा कॅम्प आपण जवळजवळ 35 वर्षांपासून घेतो आणि गर्भधारण झाल्यापासून 3ऱ्या महिन्यापासून तर डिलिव्हरीपर्यंतची काळजी आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे आमचे सर्व गायनेकॉलॉजिस्ट घेतात। आणि ही संकल्पना म्हणजे यामध्ये मग वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या घटकातील त्या स्त्रिया त्यांना कुपोषित बालक होऊ नये यासाठी त्यांची पूर्ण काळजी घेणं, मग ते बांधकामावरती काम करणारे असतील किंवा वेगवेगळे शेतमजूर असतील किंवा अशा वेगवेगळ्या लेडीज हा पूर्ण त्यांच्या डिलिव्हरीपर्यंतचा हा कॅम्प असतो। आणि यामध्ये त्यांना वेगवेगळे वेळोवेळी न्यूट्रिशन्स देणं, त्यांची सोनोग्राफीने चेकअप करणं किंवा वेगवेगळ्या वेळा त्यांना काय औषधोपचार करणं, त्यांना वेगवेगळ्या सल्ले देणं, असं ही कॅम्पची संकल्पना आहे। म्हणजे आनंद ऋषीजी हॉस्पिटलला स्थापना होऊन 25 वर्ष झाले, पण या कॅम्प त्यापूर्वी 10 वर्षापासून आम्ही असे वेगवेगळे कॅम्प करीत होतो। आणि या कॅम्प असे वर्षातून 2दा करतो। त्यामध्ये या ज्या काही गर्भवती स्त्रिया येतात तर ते कुपोषित बालक होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण वर्षभर त्याची काळजी घेतो आणि आमचे गायनेकॉलॉजिस्ट त्याप्रमाणे त्यावरती काम करत असत। आलेल्या सर्व रुग्णांचं आज मी सहर्ष स्वागत करतो। आज चंद्रकांतजी मुथा दरच वर्षी आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्यामध्ये त्यांची सद्भावना आणि सहयोग निश्चित आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतात। त्यांनी मागील 3 वर्षापूर्वी 3 डायलिसिस मशीन त्यांनी 2 आणि त्यांचे बंधू 1 असं त्यांनी 3 डायलिसिस मशीन दिलं। तर चंदू आता तुम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होतो की आता बीडला आम्हाला तिथे गव्हर्नमेंटनी डायलिसिस सेंटरला परवानगी दिली। आज आनंद ऋषीजी हॉस्पिटल संपूर्ण महाराष्ट्रात एवढं मोठं सेंटर डायलिसिसचं नाही आणि जे काही डायलिसिसचे रिझल्ट्स आपले येत आहेत तर त्यावरती लक्ष देऊन गव्हर्नमेंटनी आपल्याला 8 बेडची मान्यता आता मागच्या आठवड्यातच आलेली आहे आणि तेही सेंटर आता पुढच्या महिन्यात आपण चालू करतोय। बीडला ऑलरेडी आपले डायग्नोस्टिक सेंटर वेगवेगळ्या आहेत, पण त्यामध्ये डायलिसिस नसताना गव्हर्नमेंट तिथल्या काही लोकांनी आपल्याला फोर्स करून आणि त्यासाठी आपल्याला तिथे डायलिसिस फक्त करणं महत्त्वाचं नाही, त्यासाठी त्याच्या ज्या मशिनरी असतात त्याची जे पाण्याची जी क्वालिटी असते, पाणी शुद्ध पाणी हा त्या मशीनचा आत्मा आणि ती यंत्रणा आपण पहिल्या दिवसापासून अतिशय प्रभावी राबवल्यामुळे आज आणि डायलिसिसच्या ज्या मशिनरी आहेत स्टेट ऑफ आर्ट अशा मशिनरी म्हटलं जातं, तर ज्या आज जगामध्ये जी टेक्नॉलॉजी आज अवेलेबल ती आज आनंद ऋषीजी हॉस्पिटलमधल्या आपल्या डायलिसिस मशीनमध्ये आहे। शिबिरात 212 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली। नगरमध्ये अति प्रसिद्ध असलेले आनंद ऋषीजी हॉस्पिटल ही वर्षातून 2दा शिबिर आयोजित केले जातात आणि आजचे हे शिबिर आहे हे स्पेशल म्हणजे लेडीजसाठी आहे, ज्या गर्भवती महिला आहेत ज्यांना आता संतोष भाऊंनी सांगितलं की काय काय प्रॉब्लेम येतात आणि ते कसे निवारण करण्यात चांगलं सुदृढ बालक जन्माला येईल। पुढची पिढी जर चांगली झाली तरच भारताचे भविष्य व्यवस्थित राहील। माझा भाऊ चंद्रकांत मुथा यांनी आज या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आमच्या मुथा घराण्याचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही वांबोरीला होतो तेव्हा माझ्या आम्ही हेच पाहिलेलं आहे की आजोबापासून की जितकं दान करता येईल तेवढं दान गरिबांना द्यावं आणि जितकी समाजाची सेवा करता येईल ती सेवा करावी, कारण मानव सेवा हीच खरं ईश्वर सेवा आहे। आता दरवर्षीप्रमाणे इथे जैन सोशल फेडरेशनचे हे शिबिर आयोजित केले जातात आणि विशेष म्हणजे आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये जो कोणी पेशंट येतो तो अगदी बरा होऊनच जातो। इथे हार्ट सर्जरीसाठी पूर्ण भारतात आपल्या नगरच्या आनंद ऋषीजींचं नाव संपूर्ण भारतात घेतलं जातं। कुठून बेंगलोरपासून तर कन्याकुमारीपर्यंत किंवा दिल्लीपासून खाली केरळपर्यंत लोक इथे येतात। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं तर आभार प्रकाश शल्लानी यांनी मानले।
महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन स्वर्गीय रतनजी मुत्ता यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रकांतची आदिती मुत्ता वांबोरीकर यांचं मी जैन सोशल फेडरेशन आमची हॉस्पिटलतर्फे अत्यंत आभार मानतो. तसेच श्रीमती मीनाताई मुलत संपादक नगर टाइम्स, तसेच रेखाताई मुत्ता, श्रद्धाताई मुत्ता, कुमार चेहर मुत्ता व आजचे तज्ञ डॉक्टर रवींद्रजी मुत्ता, डॉक्टर सोनल बुरुडे मॅडम यांचं सर्वांचं मी जैन सोशल फेडरेशन आमची हॉस्पिटलतर्फे आभार मानतो. तसेच आजचे आलेले रुग्ण यांचं पण मी जैन सोशल फेडरेशनतर्फे अत्यंत आभार मानतो. जय महावीर जय. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.